कर्क राशीचं भविष्य बदलणार एका घटनेने. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रडल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. कर्क राशी भावना, करुणा आणि नात्यांच्या धाग्यांनी विणलेली ही रास नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका अनोख्या दैवी वळणाला सामोरी जाणार आहे. आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही शांतपणे झगडत होतात, ज्या व्यक्तींना तुम्ही मनापासून जपलं, त्यांच्याच हातून झालेल्या काही घटनांनी तुमचं मन आता खोलवर हलणार आहे. पण या अश्रूंमागे एक मोठं दैवी रहस्य लपलेलं आहे. कारण या घटनेमुळे तुमचं संपूर्ण जीवन एका नवीन अध्यायात आता प्रवेश करणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चंद्राची स्थिती, मंगळ आणि शनीच्या दृष्ट्या तसेच केतूच्या हालचाली कर्क राशीवर खोल परिणाम करणार आहेत. ब्रह्मदेव स्वतः नियतीचं पान उलटवणार आहे आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवणार आहे की तुमचं जुनं जीवन संपून एका नव्या दैवी प्रवासाची आता ही सुरुवात झालेली आहे. चंद्र आणि मंगळाचा तीव्र संयोग, भावना, वेदना आणि पुनर्जन्म. कर्क राशीचा अधिपती चंद्र जेव्हा मंगळाच्या समीप येतो तेव्हा मन आणि कृती यांच्यातील संघर्ष तीव्र होतो. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की आतापर्यंत दडवलेल्या भावना अचानक फुटून बाहेर आहेत. एखाद्या नात्यातील ताण, पूर्वी केलेल्या अन्यायाची खंत किंवा अपूर्ण अपेक्षा तुमचं मन अश्रूंनी ओथंबवेल. काहींना आपल्या आईवडिलांशी, जोडीदाराशी किंवा मुलांशी भावनिक वाद होऊ शकतो. पण या सर्वात ब्रह्मदेव तुम्हाला शिकवत आहे की अतिप्रेम हेही वेदनेचं मूळ असतं. या अश्रूंमधूनच तुमचं अंतर्मन शुद्ध होईल. पुढे तुम्ही अधिक मजबूत, आत्मविश्वासी आणि भावनिक दृष्ट्या परिपक्व आता होणार आहात. केतूचा प्रभाव. भूतकाळाच्या सावल्या विरघळणार. केतू पंचम भावात कार्यरत असल्यामुळे भूतकाळातील प्रेम, जुने नातेसंबंध आणि दडपलेले भाव पुन्हा उफाळून येतील. एखादा जुना मित्र, पूर्वप्रेमी किंवा विसरलेली आठवण अचानक समोर येईल. काहींना हे सुखद असेल, पण काहींसाठी ते वेदनादायी ठरेल. या काळात ब्रह्मदेव तुमचं कर्मकर्ज मिटवण्याच्या प्रक्रियेत आहे. तुम्हाला जे काही गमवावं लागेल ते नियतीच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे. तुम्ही जे सोडाल ते पुन्हा नव्या रूपात परत मिळेल, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्या बंधनातून मुक्त व्हाल. शनीची दृष्टी. वास्तवाचा कठोर धडा. शनी नवम भावावरून तुमच्या श्रद्धेची कसोटी घेत आहे. ज्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने किंवा परिस्थितीने तुम्हाला फसवून दिल्यासारखं वाटेल. पण हा धोका तुम्हाला सत्याच्या जवळ नेणार आहे. कारण शनी सांगतो, भावनांनी नव्हे, न्यायाने वागा. तुम्हाला जीवनात कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे आता समजणार आहे. ही वेळ वेदनेची असली तरी तुमच्या पुढील आयुष्याची सर्वात महत्वाची ही एक तयारी आहे. गुरुचा गूढ हस्तक्षेप, आध्यात्मिक परिवर्तनाची सुरुवात. बृहस्पती अष्टम भावात असल्यामुळे अदृश्य शक्तींचा आता प्रभाव वाढणार आहे. या काळात अचानक तुम्हाला दैवी अनुभव, गूढ स्वप्न किंवा अंतःप्रेरणा मिळू शकते. गुरु तुमच्या आत्म्याशी संवाद साधत आहे. तुमचं मन दैनंदिन जगापासून वेगळं होऊन आध्यात्मिक दिशेकडे आकर्षित होईल. तुम्ही का मी असा प्रश्न विचाराल, पण उत्तर मिळेल कारण तू तयार आहेस. ही वेळ ध्यान, प्रार्थना आणि मौन यासाठी सर्वोत्तम आहे. जे तुम्हाला आतापर्यंत तोडत होते ते आता तुम्हाला घडवणार आहे. कौटुंबिक वातावरणातील हालचाल, प्रेमाच्या रूपात ही परीक्षा. या आठवड्यात घरात काही भावनिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. एखादा गैरसमज, अपमान किंवा न सांगितलेलं दुःख पृष्ठभागावर आता येणार आहे. परंतु हे सर्व ब्रह्मदेवाची योजना आहे. कारण कधी कधी नातं मजबूत व्हायचं असेल तर त्याला एकदा मोडून पुन्हा घडवावंच लागतं. काही कर्क राशीचे लोक घर सोडून थोडा काळ एकांतात जाण्याचा देखील यावेळी विचार करतील. काहींना आत्मपरीक्षणाचा काळ लाभेल. जो या काळात शांत राहील तो पुढील काळात घरातील सन्मान, प्रेम आणि आधार पुन्हा मिळवेल. आर्थिक उलथापालट. जुने मार्ग संपणार आणि उघडणार नवीन दरवाजे. गुरु आणि मंगळ यांच्या परस्पर दृष्ट्यांमुळे आर्थिक क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. एखादी जुनी गुंतवणुकीचं धोरण अयशस्वी होईल किंवा तुम्हाला अचानक नवीन कामाची संधी मिळेल. काहींना आर्थिक नुकसानीचा अनुभव येईल तर काहींना तास किंवा दिवसांची त्यांच्यापेक्षा दुप्पट फायदा मिळू शकतो. हा कर्मफल समतोल आहे. या काळात नको त्या जोखीम टाळा, पण नियती जे देत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा. कारण पुढच्या महिन्यात हाच बदल तुम्हाला स्थैर्य आणि संपन्नता देणार आहे.
आरोग्य आणि मनोवृत्ती अंतर्मनाच्या आरशात पाहण्याची वेळ. चंद्रावर ताण आल्याने कर्क राशीचे जातक या काळात अस्वस्थ, चिंताग्रस्त आणि भावनिक थकलेले वाटतील. झोप कमी होईल, भूक मंदावेल आणि मनात सतत काहीतरी घडणार आहे असं वाटत राहील. पण हीच वेळ आहे स्वतःकडे पाहण्याची, आरोग्य सुधारण्यासाठीची. ध्यान, प्राणायाम आणि पाण्याशी संबंधित साधना करा. दररोज चंद्राला अर्घ्य द्या. या काळात जेवढं शांत राहाल तेवढं ब्रह्मदेव तुमच्या मनात प्रकाश ओततील. वेदनेचा अर्थ शुद्धीकरण आहे, तेव्हा तिचा आदर करा. गूढ स्वप्न आणि संकेत. ब्रह्मदेवाचा संवाद सुरू. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं अवचेतन मन अत्यंत सक्रिय राहील. तुम्हाला काही विलक्षण स्वप्न दिसतील, जसं की पाणी, चंद्र, मंदिर, शंख किंवा जुन्या ओळखीच्या लोकांची भेट. ही स्वप्न ब्रह्मदेवाचे संकेत आहेत. प्रत्येक स्वप्नात काही संदेश असेल, कधी सावधगिरीचा, कधी आशीर्वादाचा. तुमचं मन दिवसभर विचित्र भावनांनी भरलेलं राहू शकतं. या सर्व संकेतांची नोंद ठेवा. पुढच्या आठवड्यात त्याचा अर्थ उलगडताना तुम्हाला जाणवेल की नियती आधीच तुम्हाला यासाठी तयार करत होती. नात्यांचा पुनर्जन्म. तुटलेलं नातं पुन्हा जोडणार, ते पण नव्या अर्थाने. या काळात काही नात्यात स्पष्टता येईल. काही लोक कायमचे दूर जातील, तर काही नव्या ओळखीतून तुमच्या जीवनात प्रकाश आणतील. जे जुने संबंध संपले आहेत ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण यावेळी भावनिक गुलामी नसेल. तुम्ही अधिक आत्मसन्मानाने, आत्मविश्वासाने ते नातं जपणार आहात. काहींना विवाह, साखरपुडा किंवा दीर्घकालीन प्रेमसंबंधाच्या दिशा दिसतील. पण हे सर्व फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी भूतकाळातील वेदना क्षमतेत परिवर्तित केल्या आहेत. नोव्हेंबरचा शेवट. नियतीचा अंतिम निर्णय आणि नवा अध्याय. नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवसात चंद्र थेट कर्क राशीत प्रवेश करतो, म्हणजे तुमच्या आत्म्याचा स्वामी स्वतः तुमच्या राशीत परततो. ही वेळ अत्यंत भावनिक पण दैवी ठरणार आहे. काहींना असे वाटेल की मी सगळं गमावलं, पण प्रत्यक्षात तुम्ही एक नव्या जन्मद्वारावर उभे आहात. हेच ते क्षण आहे जिथे ब्रह्मदेव स्वतः तुमचं भविष्य नव्याने लिहत आहेत. या काळात घेतलेले निर्णय, वाहिलेले अश्रू आणि उमटलेली मौन प्रार्थना, हे सर्व पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला तुमचं भाग्य आता बदलवणार आहे. आता एक दैवी सल्ला. दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाण्याच्या ग्लास जवळ ओम सोमाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि ते पाणी प्या. घरात शांतता राखा, कुणाशीही वाद टाळा. दूध, पांढऱ्या वस्तू आणि चांदीच्या वस्तूंचं दान केल्याने चंद्र आणि ब्रह्मदेव प्रसन्न होतील. शक्य असल्यास 27 नोव्हेंबरच्या रात्री चंद्राकडे पाहत मौन प्रार्थना करा. त्या क्षणी तुम्हाला आतून उत्तर मिळेल. नोव्हेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात कर्क राशीसाठी घडणाऱ्या घटना या फक्त घटना नसतील, त्या ब्रह्मदेवाच्या योजनेचा एक खोल आणि अदृश्य भाग असतील. तुम्ही ज्याला दुःख समजता, ज्याला नुकसान मानता, ते खरं तर दैवी पुनर्जन्माचं द्वार आहे. कारण नियती नेहमी तोडूनच घडवते. कर्क राशी ही चंद्राची रास. भावना, मातृत्व, संवेदना आणि आत्मत्याग यांचं प्रतीक. या राशीचे लोक इतरांसाठी जगतात, पण आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. या काळात तुम्ही भावनांनी भरलेले असाल. कदाचित काही गोष्टी गमावल्यासारख्या वाटतील, पण त्या सर्व घटना तुम्हाला एका नवीन आध्यात्मिक उंचीवर नेण्यासाठी घडत आहेत. जे अश्रू तुम्ही वाहणार आहात ते तुमचा दुर्बलपणा नाही, ते तुमचं शुद्धीकरण आहे. त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबातून ब्रह्मदेव तुमचं नवं भविष्य लिहत आहे. या आठवड्यात तुम्हाला जे काही त्रासदायक वाटेल ते प्रत्यक्षात तुमचं कर्मशुद्धीकरण आहे. जुन्या कर्माची परतफेड, अपूर्ण अपेक्षा, तुटलेली नाती आणि विसरलेले स्वप्न, हे सर्व आता मागे सोडण्याची वेळ आली आहे. कारण तुमचं आत्मिक वर्तळ आता पूर्ण झालं आहे. आता नव्या जन्मचक्राची ही सुरुवात होणार आहे. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांचेही आभार माना, कारण त्यांच्या माध्यमातूनच ब्रह्मदेवाने तुमची ताकद जागवली आहे. जे नातं संपलं त्यातून तुम्ही शहाणपण घेतलं आहे. जे स्वप्न तुटलं त्यातून तुम्ही वास्तव ओळखलं आहे. आणि जे तुम्ही गमावलं तेच भविष्यात नव्या रूपात, अधिक मोठ्या स्वरूपात तुमच्याकडे परत येणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात जेव्हा चंद्र स्वतः कर्क राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला अंतर्मनात एक विलक्षण शांतता जाणवेल. जणू सगळं काही तुटून पुन्हा जोडलेलं आहे, पण आता ते अधिक पवित्र आणि दृढ झालं आहे.
त्या क्षणी तुम्ही समजाल की हे सर्व ब्रह्मदेवाचं नाटक होतं आणि तुम्ही त्यातील एक प्रमुख पात्र, ज्याला आता स्वतःच्या प्रकाशाची जाणीव झाली आहे. आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडतो आहे, जिथे तुम्ही कोणाचं प्रतिबिंब नाही तर स्वतःचाच प्रकाश आहात. ज्यांनी आधी तुम्हाला आधार दिला आता तेच तुमच्याकडे येतील. ज्यांनी तुमचा तिरस्कार केला ते आता तुमच्या यशाची साक्ष देतील. आणि ज्यांचं तुम्ही स्वप्न पाहिलं ते आता वास्तवाच्या रूपात तुमच्या समोर येणार आहे. कारण हा काळ म्हणजे भावनांच्या अंत्यसंस्कारातून आत्मशांतीचा पुनर्जन्म आहे. ब्रह्मदेव तुमचं भविष्य नव्याने लिहत आहे. पण यावेळी तुम्ही फक्त पात्र नाही तर लेखक आहात. म्हणून जेव्हा नोव्हेंबरचा शेवटचा दिवस संपेल आणि रात्रीचा चंद्र आकाशात दिसेल तेव्हा डोळे मिटा आणि मनात म्हणा, धन्यवाद ब्रह्मदेवा, या वेदनेतून माझं नवजीवन घडवलंस. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल तुमचं दुःख संपलं आहे, तुमचं नवं भविष्य आता सुरू झालं आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.